हॅलो गाईज, ह्या पापड्या मी गेल्या वर्षी बनवल्या आहेत. ह्या वर्षी पण बनवायची इच्छा आहे, पण मुलींच्या शाळेच्या परीक्षा वगैरे कधी होत आहेत किंवा त्यांचे क्लास एक्स्ट्राचे असतील तर जाता येईल का नाही माहीत नाही, पण गेले तर नक्कीच बनवेन मी. आणि ही माझी आजी आहे, जिच्या आयुष्यात खूप मोठं दुःख आहे, पण त्या दुःखाला मागे टाकून नातवंडांसोबत खंबीरपणे उभी राहिली आहे. कारण की माझे आई वडील म्हणजेच माझ्या आजीचे सून आणि मुलगा दोघंही देवाघरी गेले आहेत. पण एवढं मोठं घर आहे, पण तिथे नाही का आई वडील नसल्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटतं माहेरी जायला. माझ्या भावाने माझ्या आईवडिलांसाठी गावात खूप छान असं घर बांधलं होतं, परंतु देवाने आईवडीलच ठेवले नाहीत. माझ्या आजीने एका मुलावर आयुष्य काढलं होतं. एकच मुलगा होता म्हणजे माझे वडील, कारण की आजोबा खूपच लवकर गेले होते. तिने एकटीने सांभाळ केला होता माझ्या वडिलांचा. स्वतः इचका बरबडा खाऊन मुलाला ज्वारीची भाकरच दुष्काळाच्या टायमिंगला खाऊ घातली होती तिने. तोच मुलगा डोळ्यासमोर गेला. एवढं दुःख नसावं कोणाच्या वाट्याला जेवढं माझ्या आजीच्या आयुष्यात